अहिल्यानगर एलसीबीची धडक कारवाई. जुगार व अवैध दारू अड्ड्यांवर 5 छापे, 33 आरोपींवर गुन्हे दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हा शाखेने रविवारी मोठी कारवाई करत नेवासा, नगर तालुका, राहाता आणि लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार व अवैध दारू धंद्यांवर छापे टाकले. या कारवाईत 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून 33 आरोपींवर कारवाई करत 6,59,005 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुमुक सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे 4 विशेष पथक तयार करण्यात आली होती. गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. कारवाईत नेवासा येथे जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत 69,430 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच कारवाईत राहुल मिनीनाथ कवडे याच्याकडून 2,480 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये सूरज नादर पंडित याच्याकडून 3,160 रुपयांची तर सोमनाथ सुनील जगदाळे याच्याकडून 9,725 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. राहाता येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून 13 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 4,36,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक जुगार अड्ड्यांवर कारवाई करत 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाहून 1,37,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये एकूण 5 गुन्हे, 33 आरोपी, 6,59,005 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.